जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 34वा दिवस आहे. यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम, जय गुरुदेव, नमस्कार. रोजच्या प्रमाणे आपण आपली प्रार्थना करू आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो वा, डोळे उघडूया. काल आपण लवण राजाची गोष्ट ऐकत होतो. हा सगळा मनाचा खेळ कसा चालतो, मनाची शक्ती किती आहे, काय काय होऊ शकतं, हे सगळं आपण या गोष्टीमध्ये बघणार आहोत. लवण राजा हा आपल्या दरबारात बसला असताना एक गारुडी येतो. तो काहीतरी जादू करून दाखवतो. ती जादू करता करता एक तिथे घोडा अश्वपाळ येतो. हा राजा त्या घोड्यावर बसतो. तो घोडा जंगलातून जातो. तिथे घोडा थांबत नाही. राजा एका झाडाला पकडतो आणि त्या झाडाला पकडल्यानंतर रात्रभर तिथे काढतो. दुसऱ्या दिवशी तो अन्नाच्या शोधासाठी निघतो. त्याला एक आदिवासी कन्या दिसते. त्या आदिवासी कन्याशी तो विवाह करतो, कारण त्याला भूक लागलेली असते. तिची अट असते, तिने काही खायला द्यायचं असेल तर ह्याला तिच्याशी विवाह करणं आवश्यक असतं. तिच्या अटीप्रमाणे हा विवाह करतो आणि नंतर एक चांडाळ बनून, आदिवासी म्हणण्यापेक्षा चांडाळच म्हटलेला इथे, तर तो चांडाळ बनून तिथे त्या वस्तीमध्ये राहतो. सगळं जीवनमान त्यांच्यासारखंच. आणि असं करत करत 60 वर्ष निघून जातात. तिथे प्रचंड दुष्काळ पडतो आणि या दुष्काळामध्ये सगळे लोक आपले घरदार सोडून निघून जायला लागतात. आपण काल इथपर्यंत आलो होतो. त्या स्थितीत हा राजा जेव्हा इकडे तिकडे भटकत असतो आपल्या परिवाराला घेऊन, अनेक बाकीचेही कुटुंब हे आपल्या परिवारांसोबत कुठे कुठे जायचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी त्यांच्यावर वाघ सिंह यांचे हल्ले होऊन ते मृत्युमुखी पडतात. काही जण अतिशय भुकेनी तहानेनी त्यांचा मृत्यू होतो. काही लोक कुठे खड्ड्यात पडतात किंवा काय होतं. अशा प्रकारे वेगवेगळे लोकांचं जीवन, काही जण वाचतात, काही जण तिथे टिकतात. हा राजा आपल्या सासू सासऱ्यांना तिथे सोडून तो निघतो आणि तो पुढे जाता 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 एका ठिकाणी त्यांना थोडीशी झाडी दिसते. तर त्या झाडीच्या ठिकाणी त्याची बायको आणि सगळे मुलं हे विश्रांती घेतात, झोपून जातात. याचा सगळ्यात लहान नावाचा एक लहान मुलगा असतो या राजाचा, लवण राजाचा. आणि तो मात्र, त्याला खूप भूक लागलेली असते. आता आपण जसं म्हटलं, चांडाळांची डिमांड, त्यांचे खाणे आहार काय असेल, तर त्या पद्धतीने तो मुलगा सुद्धा आपल्या वडिलांकडे हट्ट करत असतो की प्यायला थोडंसं रक्त आणून द्या, खायला थोडंसं मांस आणून द्या, मला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी द्या खायला, काहीतरी द्या खायला, असं त्याची सारखी डिमांड असते. आणि त्या वेळेस तो राजा थोडंसं दुर्लक्ष करतो. पण तो मुलगा अतिशय हट्ट करायला लागतो. आपण बघितलंय, लहान बालक जर ऐकलं नाही तर ते आणखी अटेन्शन सिकिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपलं लक्ष वेधण्यासाठी गोंधळ घालायला लागतात. ते मूल हातपाय आपट्ट आरडाओरडा करायला लागतं. शेवटी त्याची ती अवस्था बघून राजाला कंटाळा येतो. राजा म्हणतो की आता मी काय देऊ, तू एक काम कर, मी स्वतःलाच मारतो आणि तू माझं भाजलेलं मांस खा.
तर तो मुलगा म्हणतो, हो ही आयडिया चांगली आहे, संकल्पना चांगली आहे, मला तुमचं मांस खायला द्या, पण द्या आता, भूक लागली, आता मला काही आवडत नाही. राजाला हे बघून फार उद्वेग येतो. तो म्हणतो हे काही असं जीवन जगणं बरोबर नाही. आणि तो या अवस्थेत त्याला कुठेतरी बसवतो, एका बाजूला जातो, वाळलेले झाडं वगैरे काय असतील ते सगळे गोळा करतो, त्यांची चिता पेटवतो आणि त्या चितेमध्ये स्वतःला झोकून देतो. हा जसा त्या चितेत झोपतो तसं त्याला लक्षात येतं की कोणीतरी त्याला पकडलंय. तर कोणी पकडलंय, काय आहे हे बघण्यासाठी तो थोडा सावध व्हायला लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्या दरबारातच बसलो आहे आणि सिंहासनावरून आपण खाली पडत होतो. तर हे खाली पडत असताना आपल्याला आपल्या मंत्र्यांनी धरलेलं आहे. सुरुवातीला त्याला काहीही भान राहत नाही. तो विचारतो, तुम्ही कोण, मी कुठे, हे काय चाललंय. तर ते मंत्री मग सांगतात की महाराज तुम्ही ह्याचे उत्तरा पांडवचे लवण राजा आहात, सम्राट आहात, आणि आम्ही इथे आपण सगळे दरबारात होतो. दरबारात आपली चर्चा चालू असताना तो हा जो गारुडी आहे हा आपला खेळ दाखवत होता, आणि हा खेळ दाखवता दाखवता अचानक तुम्ही कुठेतरी ध्यानस्थ झाले, डोळे मिटल्यासारखे झाले, आणि आम्हाला असं वाटायला लागलं की तुम्ही कुठल्या तरी चिंतनात आहात, म्हणून तुम्हाला त्रास देणं, तुमच्या अवस्थेतून बाहेर काढणं आम्हाला काही योग्य वाटलं नाही. पण तुम्ही ज्या स्थितीत होता त्या स्थिती बघितल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तुमची मनाची अवस्था ही एकदम काहीतरी बिघडलेली आहे, आणि तुमच्याकडे बघून चेहऱ्यावरती कुठेतरी एक भीती होती, कुठेतरी आश्चर्य होतं. या सगळ्या काही विचित्र गोष्टी आम्हाला तुमच्या जीवनात घडताना दिसत होत्या, आणि आम्हाला हे आश्चर्य वाटत होतं की तुमच्यासारखा उदार बुद्धीचा सम्राट, आणि ज्याचं मन अनेक चांगलं कार्य केल्यामुळे, अनेक प्रकारचं सगळं श्रवण केल्यामुळे शांत झालेलं आहे, विवेकी झालेलं आहे, असं मन हे कुठल्या तरी भयंकर गोष्टींमुळे कसं काय विचलित झालं, हा सगळा प्रश्न आम्हाला पडला होता. आणि हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरती बघता बघता आम्हाला लक्षात आलं की तुम्ही अचानक पडायला लागले, म्हणून आम्ही तुम्हाला धरलो. तर राजा थोड्या वेळाने हळूहळू शुद्धीवरती आला, आणि मग त्यांनी म्हटलं की त्या गारुड्याकडे पाहून की अरे तू माझ्यावर कुठली जादू केली, तू एवढं साहस कसं काय केलं की माझ्यावर तू काही प्रयोग करावे. आणि इथे मी जे काही अनुभव घेतले ते केवढे भयंकर होते. एकीकडे मी अतिशय सम्राट, आणि तू दुसरीकडे अतिशय क्षुद्र असा जादूगार, आणि तुझ्यामुळे मला हे काय काय भोगावं लागलं. आणि हे सांगताना मग त्या राजाने सांगितलं की सगळी ही कहाणी सांगितली, जे काही त्यांनी बघितलं, जे काही अनुभवलं. तो म्हणाला की इतक्या या 60 वर्षांमध्ये, इतक्या दीर्घ काळामध्ये मी अनेक संकट अनुभवली. कित्येक वेळा त्या संकटामध्ये जाऊन असा संतापलो, चिडलो, आरडाओरडा केला, कधी ढसाढसा रडलो, कधी कधी तर भुके पाहिजे खायला नको ते सुद्धा मी खाल्लं. आणि माझं शरीर हे म्हातारपणामुळे असं दुर्बळ होत असल्याचं लक्षण मला दिसू लागले. एकापेक्षा एक सुख दुःख संकट हे सगळे माझ्यावरती येत होते. या सगळ्या काळामध्ये चोऱ्या करणं, लुटालूट करणं, लोकांशी भांडणं, जी काही करायची नाहीत अशी सगळी कर्म मी केली, आणि फक्त एक पोट भरण्याच्या नादात, म्हणजे आपल्याला पोट भरायचं एवढंच एक माझं कर्तव्य होतं असं मला जाणवायला लागलं. मी संपूर्णपणे हे विसरून गेलो की मी एक सम्राट आहे. काही वर्षानंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं की आपण सम्राट आहोत. मी एक साधारण चांडाळ आहे अशीच माझी दृढ भावना झाली होती. ह्या संपूर्ण काळामध्ये हे जेव्हा संकट वगैरे सगळं बघितलं, आणि मग तो सांगतो की मी त्यावेळेस एक आपला जीव देण्यासाठी त्या चितेमध्ये उडी घेतली, आणि तेव्हा मला इथे तुम्ही धरलं. तर मला असं लक्षात येतं की आता या सिंहासनावरून मी झोप जाऊन खाली पडणार होतो. आता इथे हा सगळा जो गारुडी आहे ह्यानी हा सगळा माझ्या बाबतीत केलेला खेळ हा माझ्या लक्षात येतो आहे. आणि ह्या गारुड्याला तो दोष देत असतानाच तो गारुडी अचानकच सगळे लोक बघत असताना तो गुप्त झाला. आणि हे सगळे बघितल्यानंतर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं
की हा गारुडी गारुडी म्हणजे जादूगार आपल्या दृष्टीने, हा कोणी साधारण जादूगार नसावा, कारण त्याने काही पैसे वगैरे घेतले नाही किंवा मोबदल्यात कुठली वस्तू मागितली असंही नाही. हा इथे आला, स्वतःहून आला, यांनी कुठला तरी खेळ दाखवायचं सांगितलं आणि आपल्या महाराजांना हा सगळा अनुभव घ्यावा लागला. तर हा निश्चितपणे कोणीतरी विचित्र विशेष असला पाहिजे. आणि हे वसिष्ठ ऋषी सांगतात रामाला की रामा, ही जेव्हा सगळी हकीकत घडली त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्यावेळेस मी हे सगळं समक्ष राजाने जे सांगितलं ते ऐकलं, ते वर्णन सगळं ऐकलेलं आहे. याच्यानंतर वसिष्ठ ऋषी मनाची चिकित्सा करतात, पण आपण त्याच्या नंतरचा जो पोर्शन आला आहे तो अगोदर बघू आणि मग थोडंसं आपण मनाच्या चिकित्सेकडे जाऊ. श्रीरामांनी प्रश्न विचारला होता, त्यांनी 2-3 प्रश्न विचारले, त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी. श्रीरामांनी विचारलं की हा एवढा चांगला राजा, यांनी अनेक प्रकारचे अनुष्ठान यज्ञ वगैरे काय काय केलं असेल आणि खूप सात्विक होता असं सगळं त्याचं वर्णन केलेलं. मग त्याच्या बाबतीत असा हा प्रसंग का घडावा, असं का व्हावं की त्यांनी बसल्या बसल्या 60 वर्षाचा हा अनुभव घ्यावा, एवढ्या दुःखातून तो जावा. त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणतात की प्रश्न छान आहे. हा राजा एकदा सहज आपल्या कुठेतरी घरी असताना, महालात असताना त्याने विचार केला की माझे जे कोणी आजोबा होते हरिश्चंद्र, त्यांनी राजसूय यज्ञ केला होता आणि हा राजसूय यज्ञ त्यांनी केला तर मलाही करायचा आहे, परंतु त्यासाठी एवढी सगळी साधन सामग्री गोळा करा, सगळ्या ऋषींना बोलवा, हे करा ते करा, यापेक्षा मी मनातल्या मनातच हा यज्ञ करतो. म्हणजे हा मानस यज्ञ ह्या राजाने तिथे केला. 1 वर्षभर बसून त्यांनी आपल्याच मनामध्ये सगळी सामग्री गोळा केली, सगळ्या ऋषींना निमंत्रण दिले, ते ऋषी आले, मनातल्या मनात हे सगळं चाललं आहे आणि ते सगळे ऋषी आले, त्यांनी सगळं काही यज्ञ मांडला, यज्ञ पूर्ण केला, राजसूय यज्ञाचा पूर्ण झाला. आता राजसूय यज्ञ हा त्यांनी मनातल्या मनात केला. राजसूय यज्ञाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं प्रायश्चित्त हे 12 महिने भोगावं लागतं आणि 12 वर्ष भोगावं लागतं. 12 महिने, 12 वर्ष त्या राजसूय यज्ञाचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. जसं की पांडवांनी सुद्धा राजसूय यज्ञ केला आणि त्यांना 12 वर्ष वनवास हा भोगावा लागला होता. त्यामुळे ह्या राजाला सुद्धा 12 वर्षाचा वनवास हा तिथे त्याच्या नशिबात होता. 12 वर्षाचा वनवास म्हणा किंवा त्रास. आता दुसरा भाग असा आहे की अनेक ज्या पूजा सांगितल्या आहेत, यज्ञ होम जे काही सांगितले असतील, त्याच्यामध्ये सर्वसाधारण पूजा म्हणजे आपण जी देवाची मूर्तीची वगैरे करतो ती, आणि त्यातल्यात सगळ्यात श्रेष्ठ पूजा ही मानस पूजा. तर म्हणजे त्याच्यात मग आणखी मधले जे टप्पे आहेत, अग्नी, होम, हे जे काही आहेत ह्या सगळ्या, आणि मग सगळ्यात शेवटी मानस पूजा अशी सांगितली आहे पूजेच्या प्रकारामध्ये. ध्यान वगैरे हे त्याचे वरतं. तर मानस पूजेचे फळ हे 5 पट असतात. एखादी साधारण पूजा केली मूर्तीची आणि त्याच्याऐवजी मानस पूजा केली तर मानस पूजेचे फळ हे 5 पट असतात. आपल्याला ह्या कार्यामध्ये ह्या राजाला त्यांनी राजसूय यज्ञ केला, त्याच्यामुळे त्याला त्याचे 5 पट फळं मिळणार होते. आता इथे 2 प्रश्न येतात की मग ते मानस पूजेचे फळं हे प्रत्यक्षात मिळतात की मनातच मिळतात. तर ते प्रत्यक्षात येतात, कारण पूजेचे फळं हे श्रेष्ठ आहेत आणि आपला संकल्प तसा असतो आम्हाला हे सगळे फळं तसेच मिळावे. याच्यात दुसरा भाग आहे की प्रायश्चित्ताचा भाग, 12 वर्षाचं प्रायश्चित्त. पण मानस यज्ञ केला त्याच्यामुळे 5 पट त्याचं प्रायश्चित्त म्हणजे 60 वर्षाचं प्रायश्चित्त भोगणं या राजाला भाग होतं. मूळ योग वसिष्ठामध्ये असं सांगितलं आहे की मनातल्या मनात यज्ञ केल्यामुळे हे प्रायश्चित्त त्याला मनातल्या मनातच भोगावं लागलं. त्याला प्रत्यक्ष आयुष्याचे 60 वर्ष कुठे जाऊन त्रास सहन करणं वगैरे असला काही प्रकार झाला नाही. जो काही झाला तो मनातच. आता याच्यावरून थोडा विचार केला आपण तर जी काही नियती असेल, जे काही नियम असतील, आणि हा जो काही आपल्या बाबतीत खेळ होत असेल, मोठा विचित्र खेळ आहे, पण हे सगळं गणित जर समजलो तर आयुष्यात कधी कधी आज ज्या काही 2-3 आपण कीज घेऊ, 2-3 गुरुकिल्ल्या घेऊ, 2-3 त्याचे मंत्र घेऊ, सूत्र घेऊ, जे काही म्हणायचं ते घेऊ, तर तशी परिस्थिती आल्यानंतर आपण स्वतःला पटकन सावध करू शकतो. काय होतं
जो काही त्रास 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 म्हणतो ना, तो कोणाला आहे याचा विचार थोडासा करायचा. हं. अनेक उदाहरणं आहेत. मला जे जे काही थोडेफार टच करता येतील, स्पर्श करता येईल, ते थोडे थोडे उदाहरणं घेऊ. एक समजा सासू आणि सून आहे. साधारण नेहमीचं उदाहरण आहे, कदाचित इथे दिलंय असेल, की सासू सुनेला काहीतरी बोलते. आता तिने बोलल्यानंतर सुनेला दुःख होतं की असं कसं माझ्या घरच्यांचा उद्धार केला, असं कसं माझ्या संस्कृतीचा उद्धार केला, असं कसं मला हे बोलल्या, असं कसं मला ते बोलल्या, असं कसं माझ्या बाबतीत भेदभाव केला, एका सुनेला चांगलं सांगितलं, दुसऱ्या सुनेला वाईट सांगितलं. हे जे काही कन्सेप्ट असतील किंवा ह्या ज्या काही संकल्पना असतील, हे एक उदाहरण. दुसरं, नवरा बायको. बायकोने नवऱ्याला खूप टोमणे मारले, बायकोने नवऱ्याला काहीतरी घालून पाडून बोललं, तिच्या सासूबद्दल, तिच्या सासऱ्यांबद्दल, दिरांबद्दल, भावजेबद्दल काही बोललं आणि हा पर्सनली घेतो. यालाही दुःख होतं की हे असं कसं वागते, माझ्या घरच्यांबद्दल असं कसं बोलते, वगैरे वगैरे. मी आपल्या रोजच्या जीवनातले जे जे काही उदाहरणं येत असतील ते सांगतो. सासू, तिला सोनेचं बोलणं आवडत नाही, आपला मुलगा तिच्या मागेच लागतो, तिच्या पदराखालचं मांजर झालंय, वगैरे वगैरे, ताटाखालचं मांजर झालंय, अशाही बऱ्याचदा गोष्टी ऐकण्यात येतात. तिला दुःख होतं. ह्या ज्या सगळ्या घटना, ह्या ज्या सगळ्या याच्यातले संवाद, ह्या ज्या काही परिस्थिती येतात आयुष्यामध्ये, कधीतरी आपला पैसा कोणीतरी घेतला, तो पैसा परत करत नाहीये, किंवा आपल्याला कोणीतरी फसवलं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, रिक्षावाल्यांनी काहीतरी फसवलं, मीटर खोटं टाकलं, किंवा मग नको तितके जास्तीचे पैसे मागितले, मग आपला कुठेतरी अहंकार दुखावतो, कुठेतरी मन दुखावतं. या सगळ्या अनेक ज्या घटना आहेत, मुलांच्या बाबतीत घ्या, आई वडिलांनी काहीतरी बोललं, 4 मित्रांसमोर अपमान केला, किंवा तुला चांगले मार्क मिळत नाही पण त्याला चांगले मार्क मिळतात म्हणून कंपॅरिझन केली. ह्या सगळे जे काही प्रकार आहेत, जेवढे तुम्हाला उदाहरणं आठवता येतील तेवढे आठवा. स्वतःच्या बाबतीत घडलेलेच आठवा, इतरांचं जाऊ द्या. आपल्या या आयुष्यामध्ये अनेक वर्षांमध्ये जे जे काही झालं, हे सगळे उदाहरणं आठवा आणि या सगळ्या उदाहरणांचा त्रास कुठे झाला आहे तो बघा. ठीक आहे. आता या गोष्टींमध्ये बघू. राजाला 60 वर्षाचं सफरिंग, 60 वर्षाचा त्रास हा होणार होता. कुठे झाला तो त्रास? 60 वर्षाचा त्रास त्याला बसल्या जागेवरती मनात झाला. मग असा कसा नियम? हा नियम असा कसा की मानसयज्ञ केला आहे तुम्हाला 60 वर्षाचं प्रायश्चित्त, 60 वर्षाचा त्रास हा होणं आवश्यक आहे. मग तो प्रत्यक्षात 60 वर्ष न होता मनातच का दिला? याचं कारण काय असावं? तर ह्याचं कारण असं आहे की त्रास हा फक्त मनाच्या लेव्हलला असतो. आपण आतापर्यंत बघितलं, मेजॉरिटी गोष्टी, बहुतेक साऱ्या गोष्टींमध्ये त्रास हा मनाच्या स्तरावरती असतो. आपण आतापर्यंत बघितलं की जे काही सफरिंग असेल, जे काही असेल, काळ हा जो प्रकार आहे, काळ हा केवळ मनाचा खेळ असतो. आपण पूर्वी हे बघितलेलं आहे लीला सरस्वतीच्या गोष्टीमध्ये, की आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात असू तर वेळ कसा जातो हे कळत नाही. इतका मोठा काळ हा अगदी काही सेकंदासारखा वाटतो. आणि तेच प्रिय व्यक्तीची वाट बघत असू किंवा एखाद्या दुःखद गोष्टीमध्ये आपण अडकलो असू, तिथून वेळ जात नाही हा जो प्रकार असतो, तो छोटासा वेळ सुद्धा आपल्याला युगायुगांसारखा वाटायला लागतो. म्हणजे हे जे काळाचं गणित आहे, इथे जे 60 वर्षाचं गणित होतं या लवण राजाच्या बाबतीत, हे गणित हे मुळात प्रत्यक्षातला काळ असं नसून मानसिक काळ असतो. का? कारण काळ, जे काही काळाची भाषा आहे, ती त्या दुःखावरती अवलंबून आहे, प्रत्यक्ष काळावरती अवलंबून नाही. त्यामुळे हा जो काही क्षण आपल्या जागेवर बसला होता, परंतु या क्षणांमध्ये त्यांनी संपूर्ण 60 वर्षाचं जे काही दुःख होतं, जो काही त्रास होता, तो त्यांनी अनुभवला. त्या 60 वर्षाच्या दुःखाचा जो परिणाम त्याच्या शरीरावरती, मनावरती व्हायला हवा होता, तो तिथे स्पष्टपणे या सगळ्या लोकांना दिसून आला. या राजाची स्वतःची साधना, स्वतःचे कर्म खूप चांगले होते, म्हणून तो स्वतः पटकन त्याच्यातून सावरू शकला. परंतु तरी सुद्धा हे 60 वर्ष अनुभव घेत होता. लक्षात घ्या, डोळे मिटून त्याच्या आयुष्याचे 60 वर्ष त्यांनी तिथे प्रत्यक्ष तो सगळा अनुभव घेतला, सगळा त्रास सहन झाला. एरवी पांडवांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 1-2 कटकारस्थानं सोडले तर जीवावर बेतण्यापेक्षा बाकीच्या बहुतेक क्षणी जो काही त्रास होता तो मनाच्याच पातळीवर होता. आपण आपल्या बाबतीत जे काही घडलं,
आज जर कुठल्या कुठल्या घटना आठवत असू, लहानपणापासून असू द्या नाही तर आत्ताच्या घटना असू द्या, ह्या ज्या काही घटना घडल्या याच्यामध्ये प्रत्यक्षात किती त्रास झाला आणि मनाला किती त्रास झाला हे बघूया. याच्यावरती फार सुंदर विवेचन वसिष्ठ ऋषींनी नंतर केलं आहे. ते मुळात हेच सांगतात की आपलं अस्तित्व, कालही मी या विषयावर बोललो होतो, आपलं अस्तित्व हे शरीर नाही. आपलं अस्तित्व हे मनाच्या रूपाने व्यक्त होत असतं आणि मुळात मन कुठे नाही. कोणीतरी शोधून दाखवावं की मनाला त्रास झाला, मनाच्या माध्यमातून शरीराला त्रास होतो एवढं निश्चित. राग आला तर कुठेतरी हार्टबीट्स वाढतात, शरीराला त्रास होतो. राग आला, अतिराग राग करत राहिलो तर अगदी ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. परंतु प्रत्यक्षात जे मन आहे त्या मनाला कुठे त्रास आहे. कोणीतरी दाखवावं की हा मन नावाची गोष्ट आहे आणि त्याला त्रास होतो आहे. शरीर कापून मी दाखवू शकेल की माझ्या हृदयाला भोकं पडली असतील, माझ्या ब्रेनमध्ये काहीतरी गाठी झाल्या असतील, माझ्या शरीरामध्ये अमुक झालंय, माझ्या शरीरामध्ये ढमुक झालंय. सगळं कोणीतरी शरीर कापून आपलं आपलं दाखवू शकतं की असं असं झालंय. पण या शरीराला कापून दाखवा की अरे हे मन आहे आणि या मनाला एवढा त्रास होतोय. म्हणजे मन नावाची गोष्ट आहे, मग कोणी बोललं तर त्याच्यावरती काहीतरी स्पंदनं झाले किंवा त्याला छिद्र पडले किंवा त्याला जळाल्यासारखं झालं किंवा आणखी काही झालं. या सगळ्या गोष्टी कोणीतरी दाखवाव्या. मुळात ही गोष्ट जर लक्षात येत असेल की जो काही त्रास होतो आहे हा मनाला होतो आहे. आणि माझे वडील जे सांगायचे, कधी काही मला कोणी काही चिडवलं किंवा काही झालं तर मी असा संतापून घरी यायचो किंवा रडायचो किंवा काही, तर माझे वडील मला सहज असे बोलून गेले होते की बोलतात तर बोलू दे ना, कोणते शरीराला भोकं पडतायत. फार छान वाक्य होतं. आपण आपल्या शरीराला भोकं पाडून घेतो समोरच्याच्या बोलण्यानी, त्याच्या कृतीनी किंवा एखाद्या परिस्थितीनी, घटनेनी आपल्या जीवनामध्ये. वास्तविक पाहता आपण कसं बघतो त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याने आपल्या शरीराला भोकं पडत नाहीत, परंतु ते आपण स्वतःहून पाडून घेतो. या सगळ्या भावभावनांचा खेळ, ती कर्कटी राक्षसी आठवा, ती येते, ती आपल्या शरीराला सलाईन ह्या त्या माध्यमातून भोकं पाडते. कुठेतरी आपण जबाबदार असतो, कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या मनाला त्रास दिलेला असतो. म्हणून 99% परिस्थितींमध्ये, व्यक्ती, परिस्थिती, जे काही घटना, जे काही म्हणायचं असेल त्या परिस्थितींमध्ये सगळा त्रास हा फक्त मनाचा आहे आणि तो मनाने घेतलेला त्रास असतो, बाकी काहीही त्रास नाहीये. खरंच सांगा, सासूने टोमणे मारले तर कोणत्या अंगाला भोकं पडतात? हा केवळ शब्दांचा खेळ आहे. नवऱ्याला बायकोनी काहीतरी बोललं तर ठीक आहे, बोलली तर बोलली. हा कोणता प्रॉब्लेम आहे? शरीराला भोकं पडतात का? तिचा प्रॉब्लेम आहे, ती बोलते. या सगळ्या परिस्थिती, हा सगळा मनाचा सुंदर खेळ आपण हळूहळू उलगडत जाऊ तेव्हा लक्षात येईल की अतिशय मूर्खपणाने आपण याला स्वतःला त्रास करून घेतो आहे. ह्याच्यात आतापर्यंत जे जे आपण मनाचे गुण लक्षात घेतले की आपले संस्कार आपल्याला सांगतात, आपल्यावरती जे काही वारंवार आपण कुठून तरी संस्कार केले आहेत, बाकीच्या परिस्थिती बघितल्या आहेत, TV सिरियल्स बघितल्या असतील, आणखी काही केलं असेल, त्याच्यावरून ह्या सिच्युएशनला, या परिस्थितीला आपण कसं रिॲक्ट करतो, त्याला कसं उत्तर देतो, हे आपल्या हातात असतं. हे जे काही संस्कार घडलेले असतील आपल्यावरती ते आपल्याला सांगतात की असं वाग. त्याच्यामुळेच मागेही मी सांगितलं होतं की कुठून तरी शिकल्यामुळे अगदी संतांनी सुद्धा आत्महत्या केलेली आहे. का आत्महत्या करावी हे कुठून डोक्यात आलं असेल तर अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये मला आत्महत्या करणं भाग आहे, असा विचार त्यांनी घेतला. मग लक्षात घ्या, परिस्थितीने कधीही डोक्यावर बंदूक ठेवली नव्हती का तुमच्या पोटाला, छातीला कुठेही सुरा लावला नव्हता. असं केलं तर ठीक, नाही तर आतमध्ये खुपसील किंवा गोळी मारेल, असं असेल तर निर्णय घेणं, त्यावेळेस स्वतःला थोडा त्रास करून घेणं एक वेळ समजू शकतो. मी त्यालाही मान्य करणार नाही, परंतु चला, आपल्याला थोडंसं कुठेतरी लिबर्टी हवी आहे, स्वातंत्र्य हवं आहे, चला ठीक आहे, समजू शकतो. पण ह्या ज्या रोजच्या भानगडी आहेत, तुम्ही काहीतरी करायला जाता आणि तुम्हाला कडाडून विरोध होतो. आज बायकोनी म्हटलं की माझ्या आईवडिलांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना आपल्या घरी घेऊ, आणि नवऱ्याने काय वाटेल ते बोललं की ते फुकटे आहेत आणि त्यांना असं आहे तसं काय काय कुठे कुठे काही काही गोष्टी बोलल्या जातात. आणि म्हणून हिने दुःख करावं आणि मग कायम दुःखातच राहावं. परिस्थितीवरती काय मार्ग काढायचा हा भाग वेगळा, त्याच्याबद्दल मी आता सांगणार नाही. परंतु ह्या प्रसंगाला आपण दुःखी करून घेणं, आपण मग उलट भांडणं, नाही तर मग काहीतरी स्वतःला त्रास करून घेणं, हे सगळं सोडून चाललं जाणं, हे उत्तर नाही आहे. या सगळ्या प्रकारामध्ये काय झालेलं आहे, या सगळ्या प्रकारामध्ये
प्रसंग कुठला आला, प्रसंग तुम्हाला कोणी डोक्याला बंदूक लावलेली नाही किंवा अंगाला काही भोकं पाडले नाही. कोणीतरी शब्दांचे खेळ केले. स्वतःला शांत ठेवायचं की स्वतःला उद्वेग करून त्रास करून घ्यायचं, या दोनपैकी एक चॉईस आपल्या हातात असतो. आणि याच्यातला मूर्ख माणूस जो अज्ञानी आहे तो दुसरा चॉईस घेतो की नाही, मला किती त्रास होतो, मला किती त्रास होतो. पहिला म्हणेल की सोड, माझ्या अंगाला भोकं पडतायत का, नाहीतरी हे जीवन आज उद्या कधीतरी संपणार आहे, ही परिस्थिती जाणार आहे, हे जे काही सगळे पॅरामीटर्स आहे बदलणार आहे, मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे, मुळात माझं मन नावाची गोष्ट नाही, याला त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही. नेहमी एक सांगितली जाणारी गोष्ट जी मी इथे सांगतो की एक सासू आणि 2 सुना. मला माहित नाही मी इथे पूर्वी सांगितली आहे की नाही, पण तरी बघूया. एक सून आहे की जी अतिशय संवेदनशील आहे. सासूनी काही बोललं, काही केलं की ही आपली ढसा रडायला लागते. मी गमतीने असं म्हणतो, एवढी रडते की दुष्काळी भागातले लोक बादल्या घेऊन आले तर त्यांचा दुष्काळ दूर होईल इतकी रडते. आणि दुसरी आहे की तिला काहीही फरक पडत नाही. म्हणजे सासू म्हणते की ही दगड आहे, आणि खरंच दगड आहे. तिच्या समोर काय वाटेल ते बोला, तिला किती टोमणे मारा, काहीही करा, तिला काही फरक पडत नाही. सासूचं डोकं आपटून तिचं डोकं फुटेल, कारण ही दगड आहे. तिला काही फरक पडणार नाही, सासूला उलट त्रास होईल. आणि ही पहिली सून आहे की ही अतिशय संवेदनशील आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रॉब्लेम कुठे आहे. पहिल्या सुनेला विचारलं का ग का रडते, तर माझी सासू अशी आहे, मला तसंच बोलते, हेच करते, पॉलिटिक्स खेळते, येऊ करते तेऊ करते, सगळ्या गोष्टी सांगत बसेल. दुसऱ्या सुनेला विचारलं का ग तुला त्रास नाही होत का सासूचा, ते म्हणाले मला काय फरक पडतो, ती करते करेल तिचं कर्म, माझं काय जातं. अशी भाषा. म्हणजे लक्षात घ्या, प्रॉब्लेम हा सासूमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या मनात आहे. आणि ते मन कुठे आहे, कोणी दाखवावं या मनाला, तर मन कुठे दिसत नाही. बरं, या दोघींच्याही बाजूनी जर बघायचं झालं तर हिचं मन सुद्धा आणि हिचं मन सुद्धा जन्माला आली तेव्हा काही असंच नव्हतं. थोडेफार पूर्वसंस्कार असतील, पण बाकी सगळं स्वातंत्र्य आपल्या हातात होतं. आजही आपण काल जसं बोललो की चला ह्या सुनेनी हिच्याकडे बघावं, पहिलेनी दुसऱ्याकडे बघावं आणि शिकावं. कमीत कमी हिला त्रास होत नाही तर मी का त्रास करून घेते. प्रॉब्लेम सासूमध्ये नाही, प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे, मी स्वतःला बदलवावं. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण एक थोडंसं जगामध्ये 10,000 फूट 1000 फूट वरती गेलो पृथ्वीच्या, आणि जरा एक मोठा ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणा किंवा असं काही दृष्टिकोन मोठ्या याच्यात सगळं बघितलं, तर लक्षात येतं की ज्या समस्यांना आपण पुढे जातो आहे तशा समस्या अनेकांच्या जीवनात आलेल्या आहेत. आणि या सगळ्या अनेकांच्या जीवनात येणाऱ्या समस्या काही जणांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्या, काही जणांनी त्याच्यात पडून गेले, खचून गेले, हरून गेले. बरं, फरक काही पडला का? फरक काहीच नाही पडला. जी परिस्थिती तशी असेल, सासू टोमणे मारतात ती मारतच राहणार आहे, ती थोडीच बदलणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तशाच राहतील. एक दिवस संपेल, एक दिवस सासू संपेल, नाही तर तुम्ही संपाल, काहीतरी संपेल, तेव्हा कुठे ही परिस्थिती थांबेल. परंतु ही जी आपली टेंडन्सी आहे, आपली वृत्ती आहे, ती बदलणं आवश्यक आहे. ती नाही बदलली तर हे चालूच राहणार आहे. तुम्ही त्याला सकारात्मकतेने घ्या नाही तर नकारात्मकतेने घ्या. तुम्ही रडत बसा तरी ती व्यक्ती आहे तशीच राहील, परिस्थिती आहे तशीच राहील. कोणीतरी तुमचे पैसे हरण केले असतील किंवा पैसे देत नसतील, तुम्ही स्वतःला वैताग करून तुमचे पैसे थोडेच परत येणार आहे. तुम्ही फक्त शांत राहून काही चांगले पावलं उचलायचे तुम्हाला जमले तर ठीक, नाहीतर काय, जी परिस्थिती आहे ती बदलणार नाही. हा जो मनाचा खेळ आहे की यावेळेस माझ्याकडे 2 पर्याय असतील, एकतर सकारात्मकतेने बघेल नाही तर नकारात्मकतेने. परिस्थिती बदलणार नाही एवढं लक्षात ठेवा. परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य जर तुम्हाला हवं असेल तर मात्र ते सकारात्मक दृष्टीने बघितलं तरच येऊ शकेल, नाही तर ते येऊ शकत नाही. याच्यामध्ये आणखी एक मनाचा खेळ असा असतो, ही आपली मनाची वृत्ती जर लक्षात आली की आज सासूमुळे मी रडते आहे, आज नंदेमुळे रडते आहे, आज दिरामुळे रडते आहे किंवा आज नवऱ्यामुळे रडते, ठीक आहे. आयुष्यातून हे लोक कधी ना कधी जात राहतात. आयुष्याचं पूर्ण जे आपण चक्र म्हणतो ना ते फिरत राहतं. नंदेचं लग्न होऊन सासरी चालली जाईल, दीर आणखी कुठेतरी बाहेर देशी चालली जाईल, सासूचा मृत्यू होईल, अमुक होईल ढमुक होईल. यांनी प्रकरण थांबलं. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर डज द स्टोरी एंड हिअर? नाही. मग उद्या काय, उद्या कोणीतरी कलीग, ऑफिसमधली व्यक्ती आली, परवा शेजारी आला, नंतर समोरच्या गल्लीतली व्यक्ती आली, मग कोणीतरी आणखी आलं. म्हणजे ज्याला स्वतःला दुःख करायचं आहे त्याला या जगामध्ये 1000 कारणं आहेत.
आणि जर आपली प्रवृत्ती तशी असेल तर एक गेला दुसरा आला, दुसरा गेला तिसरा आला, हे सगळं चक्र सुरूच राहतं. स्वतःला सांगा सद्गृहस्था, अरे याच्या मागे लागण्यात अर्थ नाही, हे कधीही न संपणारे आहेत. वसिष्ठ ऋषींनी हे सगळं सांगितलंय ते आपण बघू. हे कधीही न संपणारे आहेत. जे पक्का आहे, जे ज्याला फिक्स करायचं ते स्वतःला इकडे आतमध्ये फिक्स कर. या बाकीच्या लोकांना तुम्ही किती जणांना थांबवणार आहात, किती जणांच्या मागे धावत राहणार आहात, यांच्या मागे धावण्यात अर्थ नाहीये. स्वतःला सावरा, स्वतःवरती संस्कार करा. म्हणून हा जो आज आपल्याला एक गोष्ट सांगितली इथे, ह्याच्या माध्यमातून बाकीचे आपल्याला जे काही मेसेजेस मिळतील, संदेश मिळतील ते मिळतील. परंतु एक संदेश महत्वाचा आहे की सगळे दुःख हे मनाचे असतात. वास्तविक पाहता त्या दुःखांना अर्थ नाही. हे माझं मन त्या दुःखांकडे कसं बघतं ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि जर आपण कालचा परवाचा विषय लक्षात घेतला तर माझं मन त्या दुःखांकडे अशा पद्धतीने बघतं कारण कुठेतरी माझ्यावर तसे संस्कार झालेले आहेत. कुठेतरी टीव्ही सिरियलमध्ये बघून शिकली आहे किंवा शिकलो आहे की असा प्रसंग आला तर असं करायला पाहिजे, तसा प्रसंग आला तर तसं करायला पाहिजे. ह्याच्या ऐवजी मी जर ह्या पद्धतीने त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी मी हा विचार केला की या क्षणी माझे गुरु असते तर काय केलं असतं, तर त्यांनी जे शास्त्रवचन जे काही सांगितलं आहे, गुरूंनी सांगितलं आहे, शास्त्रांनी सांगितलं आहे, त्या पद्धतीने मी केलं असतं. माझी सासू माझ्याकडे आली आणि मला तिचा सगळं तिने केलेला जो काही त्रास आहे तो आठवला. आता या क्षणी मी कसं वागायला पाहिजे, तिच्यावर आरडाओरडा करायला पाहिजे किंवा कसं, हे करण्याच्या ऐवजी शास्त्र काय म्हणतं, गुरु काय म्हणतात, गुरु म्हणतात की ठीक आहे अमुक अमुक करा, सोडा. त्या पद्धतीने पुढे जाता आलं पाहिजे. नाही काही गोष्टी हाताळता येत, नाही काही व्यक्ती आपल्याला हाताळता येत, अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही, तरी पण एका मर्यादेपर्यंत शास्त्रवचन गुरुवचन पालन करायचं आणि त्याच्या पलीकडे मग अशा व्यक्तींपासून दूर राहणं हे आपल्यासाठी योग्य आहे असं समजायचं, स्वतःला वाचवायचं. आपलं मन हे कायम जपलं पाहिजे. आज जे काही रामदास स्वामींचं ऐकत होतं, मला वाटतं सुरुवातीला तेच चाललं होतं. मी थोडा उशिरा जॉईन झालो म्हणून मला सगळं लक्ष नव्हतं. तर काय सांगितलं वारंवार रामदास स्वामींनी, मनाचे श्लोक आहेत. हो ना, या मनाला सांगितलं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, सगळं काही असेल ते मनाला सांगत गेले. जे काही आहे ते असं तू व्यक्तीला नाही सांगितलं, ह्या मनाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सगळे संस्कार मनावरती, आपल्या मनाला जपायचं. प्रत्येक वेळेस विचार करायचा, हे होत आहे तर कोणाला होत आहे, शरीराला भोकं पडत नाहीये, ठीक आहे. मन चाललंय, गोंधळ घालताय ना, या मनाला सांगायचं तुझं अस्तित्व नाहीये, मुळात तुला कुठे शोधायला गेलो तर सापडणारच नाही. बरं, जो काही त्रास होत आहे तो पूर्णपणे व्हर्च्युअल आभासी आहे. मनाला त्रास होतो, आपण किती वेळा रडलोय, माझ्या मनाला हा त्रास झाला, माझ्या मनाला तो त्रास झाला. कसला त्रास, काय झालं मनाला नेमकं, दाखवतं खरी, कुठे छिद्र पडलंय, काही झालंय असं दाखवू शकता का, नाही दाखवू शकत. हे जर होत असेल तर त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन सिंपल आहे, अतिशय साधा सरळ. म्हणजे माझ्या वडिलांनी जे सांगितलं होतं तेच, अंगाला भुकं पडतात का, मग सोड नाही. एवढं जरी सांगू शकलो तरी त्या परिस्थितीतून 2 मिनिटं त्रास होईल, कधी कधी अचानक गोष्टी येतात, पण एक क्षण स्वतःला सावध करायचं. आणि त्यासाठी हे जे काही प्राणायाम, ध्यान, हे या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांची सवय ही नियमित असावी. आपण जे श्वासावरती लक्ष ठेवण्याचा अभ्यास करतो तो नियमित असावा, म्हणजे आपलं अवेअरनेस पटकन राहतो. कधी प्रसंग आला तात्पुरतं थोडंसं वाहून जाऊ, नाही असं नाही की आपण अगदीच पोहोचल्यावर तशातला प्रकार नाही, थोडंसं वाहून जाऊ, पण एका ठिकाणी थांबू आणि स्वतःला सांगू, अरे मनाला त्रास नाही होत आहे, जो काही त्रास होतोय तो मनाला होतोय, प्रत्यक्ष मला काही त्रास होत नाही, हे सांगता आलं म्हणजे मग सुटले. आता हा त्या राजाला जो काही त्रास व्हायचा होता हा त्याच्या मनाच्या रूपाने होता आणि त्याने तेवढा भोगला. फळं मात्र, असंच कोणीतरी मागे प्रश्न विचारला होता की मग राजसूय यज्ञाचे जे फळं आहेत ते त्याला कुठे मिळाले, तर राजसूय यज्ञाचे फळं हे त्याला प्रत्यक्षात मिळतात. आता हे असं का होतं, तर नियती अशीच आहे. कारण सफरिंग हे तुमचं मनाच्या पातळीवरती आहे, भोग जे काही असतात ते शरीराच्या पातळीवरती असतात. त्यामुळे जो काही त्रास आहे तो भोग तुम्हाला एन्जॉय जे करायचं आहे ते तुमचे इंद्रिय एन्जॉय करत असल्यामुळे ठीक आहे, तुम्हाला 60 वर्ष किंवा आणखी काय असतील तेवढा काळ तुम्ही आनंद घेत राहा. परंतु त्रास जो आहे तो मन घेत असल्यामुळे मनाच्या पातळीवरती त्रास घ्या. मनाच्या पातळीवरती भोगे असतात, खरं म्हणजे भोग कोण घेतं, एन्जॉय कोण करतं, तेही मनच करतं. परंतु कुठेतरी त्याच्या मागे आपले इंद्रिय हे कामी येत असतात. भोगांसाठी आपल्याला इंद्रियांशिवाय भोग येणं कठीण आहे. म्हणजे काही खायचं म्हटलं तर जीभ लागते, काही बघायचं असेल तर डोळे लागतात, या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी त्रास करायला काय, मन रिकामं बसलं आणि आपले त्रास करत राहिलं.
ते काय वाटेल ते विचार करून काही कारण नसताना डोळ्यातून पाणी काढतं, आपल्या हृदयाची धडधड वाढवतं, राग आणतं, श्वास वाढवतं. या सगळ्या गोष्टी मनाच्या द्वारे होऊ शकतात. म्हणून हा सगळा जो आजचा प्रपंच आहे मनाच्या बाबतीत, हा इथे वसिष्ठ ऋषींनी या छोट्याशा गोष्टीतून सांगितला. ह्याच्यानंतर वसिष्ठ ऋषी सगळं जे सांगतायत की ते हा जो लवण राजा आहे यांनी असं ठरवलं की चला जाऊन बघू प्रत्यक्ष खरंच काही झालं होतं का. आणि तो गेला. जाता जाता ते जो काही विंध्याचल पर्वत होता तिकडे त्यांनी सगळं बघायला सुरुवात केली. आणि बघता बघता त्याच्या लक्षात आलं की तिथे खरंच तसं जंगल आहे. त्या जंगलामध्ये खरंच तशी माणसेही आहेत. त्याला ते ओळखीची लोक दिसली. आणि त्या ओळखीच्या लोकांमध्ये त्याला मग एक पलीकडे खूप कोपऱ्यामध्ये एक वस्ती दिसली. आणि त्या वस्तीमध्ये त्याच्या लक्षात आलं की त्याची सासू बसलेली आहे. आणि आजूबाजूच्या लोकांना ती या सगळ्या गोष्टी सांगते की माझी मुलगी होती, माझा जावई होता, एकदम सुंदरसा जावई आणि सुंदरशी मुलगी. तिचं ते जे काही वर्णन केलं असेल चांडाळ कन्येचं ते वर्णन तिथे आहे. आणि असं करता करता म्हणे आता हे कुठे गेले माहीत नाही वगैरे. राजाला फार आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याच्यासोबत एक दासी होती, त्या दासीला पाठवलं आणि तिच्याकडनं आणखी काही प्रश्न विचारून खात्री करून घेतली की हे आपल्याचबद्दल बोलते. आता हे सगळं लक्षात आल्यानंतर आपलीच प्रजा आहे म्हणून त्यांनी त्यांना पुरेसं धनधान्य काय असेल ते दिलं जेणेकरून त्यांची सोय व्हावी. आणि तो परत आला. परत आल्यानंतर हा प्रश्न वसिष्ठ ऋषी सांगतायत की जो प्रश्न श्रीरामा तुला पडला आहे तोच त्यालाही पडला होता की असं कसं झालं. मी इथे बसल्या बसल्या काहीतरी बघितलं जे मनातल्या मनात होतं आणि ते प्रत्यक्षात घडलेलं दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत जे प्रत्यक्ष कसं काय घडू शकतं मनातल्याच गोष्टी. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की याचे 2-3 कारण आहेत. एक जे काही होऊ शकतं हे का होऊ शकतं तर म्हणे त्यांनी सांगितलं पहिली गोष्ट की अनेकदा आपण कुठलं तरी काहीतरी ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर कधी स्वप्नामध्ये कधी सुषुप्तीमध्ये असं वाटतं की आपणच त्या जागी आहे आणि आपल्या बाबतीत घडलेलं आहे. हे पूर्वी कधीतरी ऐकलेलं आपण विसरून गेलेलो असतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे अनेक वर्षांपूर्वीच्या घटना बघा. त्या घटना अशा कितीतरी घटना आहेत की ज्या आपण आज जर म्हटलं की खरंच घडली होती का हा प्रश्न विचारला तर आपण खात्रीपणे सांगू शकत नाही, खात्रीलायक पद्धतीने सांगू शकत नाही की नाही खरंच माझ्या बाबतीत घडलं होतं. ते स्वप्न होतं किंवा घडलं होतं या बाबतीत आपल्याला स्वतःला शंका असते. हा एक भाग. कधी कधी स्वप्न पडलेलं असतं आणि आपण त्याला खरं समजतो. हा दुसरा भाग. त्या स्वप्नाला आपण म्हणतो की नाही खरंच असं घडलं होतं, अगदी आपण ठासून सांगतो की नाही हे खरंच घडलं होतं, असं मला माहिती आहे घडलं होतं म्हणून. आणि प्रत्यक्षात ते स्वप्न असतं. हे नवरा बायकोच्या बाबतीत बऱ्याचदा घडतं. त्या घटना खऱ्या की खोट्या हा नवऱ्यांना युजली पडलेला संभ्रम असतो. बायको सांगते तुम्ही असं काहीतरी म्हणाले होते. हा म्हणतो तू स्वप्न बघितलं असेल आणि ते खरं सांगत असेल. वास्तविक दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तिने खरंच ते घडलं होतं पण यांना सगळी विसरण्याची टेंडन्सी असते. त्याच्यामुळे ती काय म्हणते याला असं वाटतं की रे नाही काहीतरी घडलं होतं पण प्रत्यक्षात नाहीये. आणि कधी कधी तिच्या बाबतीत हे होतं की कधी कधी ती नुसतीच विचार करत बसते आणि जे घडलं नाही ते घडलं आहे असं इमॅजिन करत जातात. आणि मग सांगतात की पहा तुम्ही असं म्हणाले होते, तसं केलं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं. आणि हा बापडा असा विचार करतो असं कधी घडलं होतं. हे प्रसंग होतात. म्हणजे फक्त नवरा बायको म्हणूनच नाही, अनेकांच्या जीवनात जेव्हा मन एखाद्या गोष्टीमध्ये खूप असं त्याला दिवा स्वप्न म्हणा किंवा एरवी कुठला तरी विचार करण्यात घडून जातं आणि ते विचार करता करता असं घडलं असेल तसं घडलं असेल असा जेव्हा विचार करायला लागतं तेव्हा काही काळानंतर तीच गोष्ट जी स्वप्नामध्ये किंवा विचारात बघितली होती ती आपल्याला सत्य वाटायला लागते. त्यामुळे ह्या राजाच्या बाबतीतही असं झालं असेल की कधीतरी ह्या राजाने ही गोष्ट ऐकली. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला आणि खूप विचार करता करता स्वतःला त्या जागेवर त्यांनी बघितलं. कारण तिथपर्यंत जो काही भाग होता की तो एक माणूस आला आणि त्यांनी कन्येशी लग्न केलं, इथपर्यंतचा भाग यांनी स्वतःशी पुढे जोडून घेतला आणि स्वतःला त्या जागी ठेवलं अशी शक्यता असू शकते. दुसरं जे सहजासहजी समजायला कठीण आहे परंतु तरी वसिष्ठ ऋषींनी सांगितलं
की कधी कधी हे दृष्टांत असतात जे एकाच वेळेस अनेकांना पडतात. म्हणजे हे मी अनेकदा स्वतःच्या बाबतीत अनुभवलेलं आहे की इथे मी बसून काही विचार केला एखाद्या विषयावरती किंवा एखादं मत मांडलं, एक्झॅक्टली तेच मत तसंच मत दुसऱ्या कोणीतरी दुसऱ्या भागात असताना त्यांनी मांडलं. म्हणजे हा जो काही अं, समष्टीचा भाग आहे ज्याच्यामध्ये हेच ब्रह्म हेच तत्व एकाच वेळेस अनेक ठिकाणी कार्य करत असतं, तर दोन लोकांना एकच भ्रम तो सारखा सारखा होऊ शकतो. म्हणजेच ती जी कोणी स्त्री होती, जी म्हातारी बाई आपल्या मुलीबद्दल सांगत होती, तिलाही असाच भ्रम झाला असेल आणि या राजालाही असाच भ्रम झाला असेल, प्रत्यक्षात कुठे काहीही घडलं नसेल. अशाही दोन्ही गोष्टी संभव आहेत आणि त्यामुळे अनेकांना एकच गोष्ट एकच स्थळ एकच काळ एकच क्रिया ही सारखी सारखी दिसू शकते असं इथे सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्यांचा अर्थ आपल्या दृष्टीने आपल्याला आज जे काही फक्त घ्यायचं होतं ते फक्त मनाचा खेळ. ह्या मनाला जर स्वतः सांभाळू शकलो तर त्याच्यासारखं काहीच नाही. हा सगळा संपूर्ण जीवनाकडे एकदा तटस्थतेने बघा, लक्षात येईल की आपण फक्त मनाच्याच भावना मनामध्येच अडकत जातो. मुळात 99%, 90%, 95% जे दुःख असतात ते सगळे दुःख मनाचे आहेत, प्रत्यक्षात कुठलेही दुःख नाही. आपण याच्यावरती आता थोडासा तटस्थतेने पुन्हा विचार करू. आज या ठिकाणी थांबू आणि हा जो काही मनाचे वेगवेगळे खेळ याच्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी आणखी जे प्रबोधन केलं आहे ते आपण उद्या ऐकूया. आता थोड्या वेळ आपण आपलं शांतपणे डोळे मिटून विचार करू, हा विषय पुन्हा एकदा समजून घेऊ. फार महत्त्वाचा विषय आहे, आपलं आयुष्य बदलायला याने फार मदत होईल. सगळेजण डोळे मिटून बसूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवू. सगळं लक्ष श्वासावरती. शुद्ध निर्मळ स्वच्छ असं मन, हे म्हटलं तर आपलं मूळ रूप. परंतु असं मन संभवच नाही. जेव्हा मन शुद्ध असतं निर्मळ असतं तेव्हा मन नसतंच, ते आपलं मूळ स्वरूप असतं. जिथे चंचलता आहे ते मन. मग जिथे काहीच नव्हतं त्याच्यात आलेलं हे मन कुठून आलं? आणि जे काही आलं ते आज असं का आहे? मी असा का आहे किंवा मी अशी का आहे? ज्या काही घटना घडतात ज्या काही व्यक्ती असतात जी काही परिस्थिती असते ते फक्त माझ्या बाबतीत नाही, जगातल्या अनेकांच्या बाबतीत अशाच घटना व्यक्ती परिस्थिती असतात. पण ह्यांना प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते, अनेकदा असते.
का? का असावी देवी? जी काही प्रतिक्रिया आहे ती योग्य की अयोग्य? प्रत्येकाला स्वतःची प्रतिक्रिया योग्यच वाटेल. पण हे कोण ठरवणार? हा विचारच आपल्याला सांगतो की हे सगळंच गौडबंगाल आहे, गडबड आहे. मी शांत, स्थिर, स्वस्थ, कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही तसं माझ्यावर कुठलेही संस्कार न टिकू देणारा असा आहे. केवळ गुरुवचन, शास्त्रवचन याचप्रमाणे ह्या अस्तित्वाच्या कृती असतील. मी शांत आहे. प्रत्यक्षात कुठलीही व्यक्ती, परिस्थिती, घटना, वस्तू सहसा मला काहीच त्रास देऊ शकत नाही. जे घडेल ते घडेल. मी त्यापासून अस्पृश्य, अनटचेबल, अनटच्ड. एका शूरासारखा एका अचल पर्वतासारखा स्थिर आहे.
मी माझ्यात आहे. व्यक्ती, घटना, परिस्थिती सगळे बदलत जातील. मी स्थिर आहे. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून देऊ. स्वतःच्या शरीराप्रती सजग हो. वातावरणाप्रती, जगाप्रती सजग हो. आणि हळूवार शांतपणे आपले डोळे उघडूया. जय गुरुदेव, जय श्रीराम. जरा मनाचा अभ्यास करायला लागले ना तर दुःख कमी होतील. मुळात दुःख, ज्यांना दुःख दुःख म्हणतो ते दुःख हा प्रकार नाहीच, हे जर लक्षात यायला लागलं तर सहज आपली जीवनाची गोडी ही वाढेल. आपोआप ज्याला दुःख समजतो त्यालाही आनंद समजू शकतो, हे लक्षात यायला लागेल. आणि बऱ्याचशा चुका टळतील आयुष्यातल्या. थोडंसं या मनाचा अभ्यास सहज करता येतो, काही कठीण नाही. हा एक बेसिक फॉर्म्युला आज दिलेला आहे. दुःख हे मनाचे असतात, शरीरावर धोकं पडत नाही. आणि तेही दुःख हे दुःख वाटतात कारण कुठेतरी आपल्यावर तसे संस्कार झालेले आहेत. ते दुःख इतरांना दुःख नसतात, काहींना असतात, काहींना नसतात. घटना एकच, व्यक्ती तीच, परिस्थिती तीच. त्यामुळे कुठेतरी त्याला बघण्याचा मार्ग, फक्त दृष्टिकोन आपला बदलला की प्रश्न सुटला. चला थांबूया, काही प्रश्न असतील ते घेऊ, बाकी उद्या पुन्हा भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. अथर्वचा प्रश्न. हा बोला अथर्व. सर, आता तुम्ही जे सांगितलं की राजाला काही मिनिटच ते त्यांनी बघितलं, त्याने 60 वर्ष त्याला वाटले ते, तर आणि त्याच्यासोबत जे काही झालं त्याच्या स्वप्नामध्ये ते खरोखर मध्ये पण झालेलं होतं. तर हे एका सायफाय मूवी मध्ये एक्सप्लेन केलं त्यांनी की एक माणूस मेलेला असतो पण त्याला एका ट्रेन मध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला असतो आणि मागच्या 10 मिनिटाचं आपण जेवढं बघितलेलं असतं तेवढं आपल्या मनात रिटेन असतं. तर मग त्याच्या मनाचा काही भाग जिवंत होता आणि शरीराचा पण. तर त्याच्यावरती माइंड एक्सपेरिमेंट केले गेले आणि त्याला तो बॉम्ब डिफ्यूज करायला सांगितला. असं 10-15 वेळेला करायला सांगितलं त्याला, आणि तो बॉम्ब खरंच डिफ्यूज होऊन गेला. म्हणजे ती ट्रेन खरंच उडालेलीच नव्हती ऍक्च्युअल मध्ये. पण त्या माणसं पण आणि न्यूज मध्ये पण नंतर कसं छापून आलं की हे ट्रेन उडालेली नव्हती म्हणून. पण आधीच्या लोकांना ज्यांनी त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले त्यांना माहिती होतं की हे ट्रेन उडाली होती म्हणून. याला सोर्स कोड म्हणतात, सोर्स कोड. आणि हे तेच पहिल्यांदा त्यांनी असं एक्सपेरिमेंट करून बघितलं आणि त्यांना ते फायदेमंद वाटलं खूप. आणि पहिल्यांदाच ट्रायल करून त्यांना रिझल्ट पण आला त्या गोष्टीचा.
हॉलिवूडची मूवी आहे, सायफाय मूवी. सायफाय. अच्छा. मॉर्स कोड नावाची आहे. मॉर्स कोड आहे. मोर्स कोड. अच्छा, बरं. हम्म. गुड, छान, बघूया. छान, ठीक आहे. थँक्यू. अथर्व. शोभाजी. नमस्कार. मला याच्याबद्दल एक म्लेच्छ काय जाती आहे की काय हे माहित नाहीये नक्की. हे चांडाळ योनीबद्दल म्हटलंय. म्लेच्छ त्याच्यानंतर चांडाळसारखीच आहे का? नाही नाही नाही. म्लेच्छ म्हणजे त्यावेळेस साधारण असं मुसलमानांसारखं म्हटलं जायचं, जे बाहेरचे आक्रमक होते ते. हा, आपल्या इथे आपण फक्त इस्लामी आक्रमण समजतो, पण इथे म्लेच्छ, यवन असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. तर हे त्या प्रकारातले वेगवेगळे बाहेरचे आक्रमक होते. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. हा, वसुंधराजी, अनम्यूट करा स्वतःला. एक असा विचार आला मनामध्ये की जर मनावरती अनेक घटनांचे परिणाम होऊन संस्कार घडतात, तर हे संस्कार आणि त्या व्यक्तीचा स्वभाव ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे का? हो, सगळंच रिलेशन आहे. डायरेक्ट संबंध आहे ना त्यांचा. संस्कारामुळे स्वभाव तसा व्हायला लागतो. स्वभाव म्हणतो म्हणजे काय? ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देते तो स्वभाव. तर तो स्वभाव कुठून येतो? संस्कारांमुळेच आलेला असतो. अर्थात आपण थोडंसं एक काही स्कोप, काही जागा त्या पूर्वीच्या संस्कारांसाठी, म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार असतील, काय असतील, त्यांच्यासाठी देतो निश्चितपणे, नाही असं नाही. परंतु या जन्मात आपल्याला सगळं स्वातंत्र्य आहे. आपण जे हवं ते जसं हवं तसं घडवू शकतो. त्यामुळे एखाद्याला त्याचा स्वभाव जर बदलायचा असेल, म्हणजे साधी गोष्ट की एखादी व्यक्ती खूप रागीट आहे आणि त्याला तो स्वभाव बदलायचा असेल, तर त्यांनी त्याच्या मनाला ते ट्रेनिंग द्यायला पाहिजे का? बरोबर, ट्रेनिंग द्यायला पाहिजे की मी असा का आहे. काल आपण हा सगळा विषय मुद्दाम तेवढा खोलात गेलो होतो की मूळचा मी हा मी नाही आहे. म्हणजे हा जो कोणी आत्ता मी दिसतोय तो मी नाही आहे, हा कुठल्या तरी संस्कारांचा परिपाक आहे. तर माझं मूळ स्वरूप काय आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तेच सच्चिदानंद, की आनंद सुद्धा ती परिभाषा आहे. म्हणजे जी मूळ स्थिती आहे तिला आनंद म्हटलं जातं. तर ती माझी अवस्था आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या? तर स्वतःला थोडंसं अनालिसिस करावं, कुठून तरी इकडून तिकडून आल्या असतील. ते समजून घेण्यापेक्षा ते सोडून देणं, हे लक्षात घ्यावं की कुठून आलं, काय आलं याचा विचार करण्यापेक्षा ते माझं नाही आहे, ते सोडून द्यावं. मग माझं काय असेल तर मग तिथे गुरुवचन आणि शास्त्रवचन हे महत्त्वाचं आहे. गुरु काय म्हणतील, शास्त्र काय म्हणेल, त्याप्रमाणे तो आणि मी. म्हणून ना वागणं कसं असावं एखाद्याचं, की एखादी परिस्थिती आली तर ही व्यक्ती कशी वागेल. तर ही व्यक्ती अशी वागेल जी पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे. याचे गुरु काय म्हणत असतील ते समजून ते सांगता आलं पाहिजे. इतकं पारदर्शक जीवन असावं, इतकं पारदर्शक आपलं आचरण असावं. इथे अजिबात तोंड होऊ नये. ते खरे संत पुरुष. लेक्चरच्या नंतर अशा गोष्टी डिस्कस होतात ना, त्यामुळे खूप छान वाटतं. म्हणजे खरोखर धन्यवाद. आपकी आवाज नहीं सुनाई दे रही, थोड़ा जोर से बोलेंगे. अब हरिओम, अब आ रही है? हाँ जी. अब आ रही? हाँ. अभी तक के अध्यायों में हम ये समझते हैं कि शरीर कुछ नहीं है, ये तो भ्रम है और स्वप्न है. और अभी हम जस्ट मन के बारे में सोच रहे हैं कि अगर मन पे किसी ने चोट लगा भी दी तो क्या फर्क पड़ता है, क्योंकि मन तो एग्जिस्ट करता ही नहीं. मतलब जस्ट एक शरीर पे कुछ हुआ क्या तुम्हारे, तो फिर तो शरीर तो भ्रम है और मन कुछ नहीं है, तो ये कंफ्यूजन हुआ मुझे. अगर आप शरीर को भी भ्रम समझ सकती है तो बहुत अच्छा है. देखिए, मैं पहले दिन से बता रहा हूँ, ये एक जर्नी है, प्रवास है. हाँ, कभी ना कभी तो हम किसी ना किसी को कुछ ना कुछ तो समझते हैं. तो इससे अपने आप को बचा है. बस वही एक बात करने की कोशिश करें. जब वहाँ उस अवस्था में पहुँच जाएंगे कि ना शरीर है, ना मन है, ना कुछ है, तो बहुत अच्छा. लेकिन तब तक नहीं पहुँचते तो चलो ठीक है, एक एक बात को पकड़ते हैं.
दुख किसको होता है, मन को होता है, चलो मन को देखते हैं कैसे दुख होता है, अच्छा इस ओके तरह से। ठीक है, धन्यवाद। हाँ उमेश जी. जतीन सर, हे राजाचा जो अनुभव होता, राजवाड्यात बसला होता आणि कोणी जादूगर येतो, तर समजा आता हे 2020 मध्ये हे झालंय, ठीक आहे, त्याला हा तो अनुभव आला, मग नंतर त्याने तिकडे जाऊन बघितलं की अरे असं आधीच कोणतरी खरंच या ठिकाणी असं होता सुद्धा, त्याच्या चांडाळचे तो सासूला बघतो सुद्धा वगैरे. जेव्हा तो जाऊन बघतो सुद्धा तेव्हा झालेलं काय असतं की तो चांडाळा म्हणजे तो राजा तिथे जाऊन 60 वर्ष झालेली आहेत आणि तो आता गेलेला आहे दुष्काळ पडून दुसरीकडे कुठेतरी, अशी कंडिशन आहे. म्हणजे राजा तेव्हा 60 वर्षापूर्वी त्या वस्तीमध्ये गेला होता, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे 1960ला जेव्हा तो राजा तिकडे गेला तर 2020 मध्ये 60 वर्ष त्याला तिकडे पूर्ण झाली. बट राजा इथे आत्ता 2020 मध्ये हे सगळं अनुभवतो आणि नंतर जाऊन बघतो की अरे हे तर सगळं आधीच चालू होतं, पण हे सगळं इनिशिएट 60 वर्षापूर्वीच तिकडे झालेलं होतं. म्हणजे तर असं- हाच प्रश्न श्रीरामांनी विचारला होता आणि त्याचं उत्तर देताना वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, मी पुन्हा सांगतो, की हे इमॅजिनेशन असू शकतं. राजा इथे बसला आहे, असं एक काम करा, एक विचार करा की 4 दिवसांपूर्वी राजाला कोणीतरी गोष्ट सांगितली की अरे असं असं एक आदिवासींच्या बाबतीत घडलं होतं, की चांडाळांच्या बाबतीत असं घडलं होतं, इथे कोणीतरी गेला होता, काहीतरी झालं होतं, आणि ही सगळी स्टोरी त्यांनी कुठून तरी ऐकली. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर राजाने खूप विचार केला आणि इतका त्याच्यात गेला की त्याला ती घटना आपल्याच याच्यासारखी वाटायला लागली की हे मीच तिथे होतो आणि माझ्या बाबतीत घडलेलं आहे. आणि असं त्याला वाटायला लागल्यानंतर या क्षणी तो बसला आणि त्यांनी तो पुन्हा त्या स्थितीत गेला आणि स्वतःला इमॅजिन केलं. ठीक आहे, तर थोड्या वेळ बसल्या त्यांनी असं इमॅजिन केलं की 60 वर्ष हे सगळे माझ्या बाबतीत घडले आहे आणि तिथे असं झालं होतं म्हणून, आणि त्यांनी ते सांगितलं. आता जाऊन प्रत्यक्ष व्हेरीफाय केलं तर तिथे कोणी तो चेहरा तर बघितलाच नाही ना ह्या राजाचा. ती जी कोणी बाई होती त्याची सो कॉल्ड सासू, तिने थोडी सांगितलं की हाच तो माणूस होता म्हणून, बरोबर. Right, तिने असं नाही सांगितलं. हा, त्यांनी फक्त ह्याचं इमॅजिनेशनही असू शकतं की माझ्या बाबतीत असं झालं. पण आपल्याला हे घडलं की नाही यापेक्षा आपला फोकस कशावरती आहे, आपलं मन काय काय करू शकतं. बसल्या जागी 60 वर्षाचा अनुभव आपल्याला देऊ शकतं, 60 वर्षाचा दुःखाचा अनुभव देऊ येस, दॅट इज ट्रू. ते तर आपण रोज आपल्या स्वप्नांमध्ये पण बघतो. स्वप्नामध्ये कधी कधी खूप मोठं काय काय होऊन गेलेलं असतं आणि उठल्यावरती कळतं की अरे ते स्वप्न होतं. म्हणजे स्वप्नामध्ये देखील हे भले स्वप्न थोडा वेळ बघतो की रात्र मॅक्झिमम 8 तासाची, बट तरी आपण स्वप्न असतो तो पिरियड कधी कधी खूप मोठा पण असतो, 8 तासापेक्षा जास्त. बरोबर. तर हा एक अनुभव तर असतोच आपला. तेच. ओके, सो द पॉइंट इज, असं 60 वर्षाच्या अनालिसिस मध्ये जाण्याची काही गरज नाही. पॉइंट इथे हा आहे की असं होऊ शकतं. हा, म्हणजे आपण आणि मी तेही सांगितलं आज की बऱ्याचदा अशा घटना असतात की ज्या घडलेल्या नाहीत, परंतु आपण अगदी विश्वासाने सांगतो की असं घडलेलं आहे. प्रत्यक्षात तो आपल्या इमॅजिनेशनचा खेळ कधीतरी झाला असतो, नवरा बायकोमध्ये तरी डेफिनेटली असतं. तर असं होऊ शकतं की त्यांनी कुठेतरी ऐकलंय आणि इमॅजिन केलं आणि तो म्हणतो असं घडलंय म्हणून. राईट, अगदी. मला हा अनुभव ऍक्च्युली आलेला होता कॉलेजमध्ये असताना. 11वी मध्ये मी कॉलेजला जात होतो आणि अचानक मला आठवलं की अरे मी माझी मिशी कापली होती म्हणून सगळे हसत होते, आणि मी लगेच माझा हात मिशीवरती नेला आणि बघितलं तर मिशी मी कधी कापलेलीच नव्हती. मिशी हाताला लागली माझ्या, म्हणून म्हणतो अरे मिशी मी कधीच कापली नाही, माझ्या हाताला लागतीये. मग तो अनुभव काय झाला की जे सगळे हसत होते वगैरे वगैरे, मी लिटरली विचार करत बसून तर तो अनुभव होता माझा, पण मिशी तर आहे. मग मला कळलं की हे मी स्वप्नातच बघितलं असणार आहे, कारण मला आठवतंय माझे मित्र माझ्यावर हसत होते, बट मिशी होती. त्यामुळे हा लिटरली हा अनुभव मी घेतलेला आहे माझ्या लहानपणी. तर कधी कधी स्वप्नातल्या गोष्टी खूप खऱ्या वाटतात. जोपर्यंत मी हात लावून चेक करत नाही तोपर्यंत मला विश्वास बसेना की म्हशी ठेवलीये की नाही ठेवलीये. म्हणजे एवढं ते खरं वाटतं स्वप्नातल्या गोष्टी रिअल मध्ये सुद्धा. तो देजावू म्हणून प्रकार आहे ना. कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट घडल्यासारखी वाटते, अरे हे घडलंय, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, हे सगळं बघितल्यासारखं वाटतं, आपण त्याच्यातून जात असतो, असंही होतं. बरोबर.
अगदी तसं झालेलं आहे, म्हणजे होतं ते माझ्या बाबतीत पण झालेल्या आहे अशा गोष्टी. ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. अभि. नितीन सर, मला अजूनही कधी कधी विश्वास वाटत नाही की एवढे मोठे होणे आम्ही राजा राणीच्या गोष्टी अगदी कुतूहलाने ऐकत असतो तुमच्याकडनं. पण तो गमतीचा भाग सोडा. पण हा पॅटर्न मला योग सिस्टमनी खूप आता म्हणजे असं जाणवत आहे की कोणीतरी सॉर्ट ऑफ इमॅजिनेशन किंवा याच्यामुळे जातो आणि मोस्टली इट्स पेंटेड ॲज अ पेन और थोडं सफरिंग त्याच्यामध्ये पेंट होतं. पण हेच चांगल्या बाबतीत का नाही घडू शकत? जसं मी कल्याण स्वामींसारखं लाईफ एन्जॉय करेन, म्हणजे त्यांच्यासारखं लाईफ इमॅजिन करेन, किंवा गुरु ऋषी नित्यप्रज्ञांसारखं की जे अगदी गुरुच्या जवळ असतात वगैरे, असं घेऊनही मी तो अनुभव असं किंवा तो पॅटर्न मी जस्ट विचार करत होतो की मोस्टली सफरिंग का पेंट केले गेले अच्छा. किंवा का केले गेले असतील. कारण फार सोपं आहे. म्हणजे आपण आयुष्याकडे बघताना बहुतेकांना ज्या गोष्टीतून बाहेर यायचं असतं त्या गोष्टी दुःखाच्या असतात. बहुतेकांना असं काय म्हणतात त्याला, आनंदाचा जो भाग आहे तर मिळतो ना, तो हवा असतो. पण बाहेर येण्यासाठी त्रास कुठल्या गोष्टीचा होतो? त्रास दुःखांचा होतो. तर ते दुःखांचा पोर्शन जर कमी केलं तर आपोआप बाकीच्या गोष्टी आनंदाच्या होतात. म्हणून एक त्या पद्धतीने बँक केलं असेल. योग वसिष्ठामध्ये आनंदाची गोष्टी आहेत. मला आता एक्झॅक्टली तो जेव्हा आपण इथे पोहोचू तेव्हा त्या लक्षात येतील. कधीतरी या प्रश्नाचं उत्तर देईल की आपल्याला कसं इमॅजिन करायचं. जसं ते आपण याच्यात बघितलं 10 इंदुपुत्रांची गोष्ट, त्यांनी स्वतःला ब्रह्मदेव म्हणून इमॅजिन केलं असं आणि झाली तिथे आहेच. ओके, थँक्यू. हां, अवधूत. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी मिसेस नीता अवधूत आहे. बरं. माझा प्रश्न काही नाहीये, पण आजचं मेडिटेशन जे होतं ते फारच सुंदर झालं आणि शेवटच्या क्षणाला ईश तत्वाला जोडणारं होतं. खूप छान अनुभव होता. धन्यवाद. मला पण तोच अनुभव होता. मला तेच झालं. थँक्यू. श्यामलाजी. मेडिटेशनचा अनुभव छान होता. मला एक म्हणजे मजेशीर अशी शंका आली आहे म्हणून मी विचारते. हिप्नोटाईज म्हणजे मनाचाच खेळ आहे ना हा सुद्धा? हो, बरोबर आहे. ते जादूच केली ना त्याच्यावरती. त्याच्या जवळचाच असावा असं मला वाटतंय. तो जादूगार नाही, जादूगार नाही. हिप्नोटाईज चालतं, हिप्नोटाईज झालं किंवा ते करतात वगैरे, तर हा मनातच खेळ असेल ना? हो, म्हणजे हिप्नोटिझम संमोहन हा मनाचाच खेळ आहे. पण त्यावेळेस त्याला कसं मिरची सुद्धा गोड लागते का? ते मनानेच केलेलं असतं का त्याच्यावर सारखं हॅमरिंग करून केलेलं असतं? अच्छा, म्हणजे शरीरात ते कसं होतं? ठीक आहे, आम्ही एक प्रयोग केला होता. त्याच्यामध्ये लोणच्याची फोड खाल्ल्याची हे केली होती, इमॅजिनेशन केलं होतं. आता तुमच्यापैकी आता कोणाकडे लोणच्याची फोड नाही, पण तरी तोंडाला पाणी सुटलं असेल. ओके, ती चव जाणवली असेल. तर ते असं होतं. म्हणजे आहे, तो मन एवढं शक्तिशाली आहे की जे नाही ते स्वतः क्रिएट करतं. संमोहनाच्या माध्यमातून ते शक्य आहे. मजेशीर वाटलं म्हणून हा प्रश्न विचारला. याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, चला, थँक्यू. धन्यवाद. चला, थांबायचं. हा, सुधारायची. या संदर्भामध्ये एक थोडीशी जोडली गेलेली गोष्ट अशी आहे की पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी ही ट्रीटमेंट चा भाग म्हणून दिली जाते. आणि त्या ह्याच्यामध्ये डॉक्टर वीस हे अमेरिकेमध्ये राहतात आणि त्यांनी प्रचंड रिसर्च वर्क केलेलं आहे. स्वतः ते हयात आहे. त्यांनी अनेक पेशंट्सना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते त्या पेशंटना हिप्नोटाईज करून त्यांच्या पास्ट लाईफमध्ये नेतात, प्रश्नोत्तर विचारतात आणि अदरवाईज ज्या केसेस ट्रीट करता येत नाहीत अशा अनट्रीटेबल
केसेस मधून त्यांनी पेशंट्सना बाहेर काढून पूर्णपणे ट्रीट केले. तर त्या ह्याच्यामध्ये एक अगदी छोटं एक्झाम्पल, एका बाईला चेस्टमध्ये अखंड पेन व्हायच्या, अनंत ट्रीटमेंट झाली पण उपयोग झाला नाही. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीत नेलं असताना ती सांगते की ते बघा समोर म्हणे एवढं युद्ध चाललेलं आहे, एक गोळी जोरात येते आणि मला ती लागते आणि ती किंचाळते आणि मी इथे मरते. तेव्हा ते डॉक्टर तिला सांगतात की तो तुझा पूर्वीचा काळ होता, आत्ताचा हा काळ नाहीये, आता तू त्या लाईफमध्ये नाहीयेस आणि तुला काहीही लागलेलं नाहीये, तू बाहेर ये. आणि ती बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणच्या तिच्या पेन पूर्णपणे जातात. आणि ह्या सगळ्या रिअल स्टोरीज आहेत, ह्या सगळ्या त्यांनी पब्लिश पण केलेल्या आहेत. तर ते त्या लेव्हलला गेल्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करून पेशंटना ट्रीट करता येतं. आणि हे जेव्हा हे मनाच्या ह्या गोष्टींचं योग वासिष्ठ मधलं एवढं सगळं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला ह्याचा अर्थ पण कळायला लागतो. नाही आहे, जस्ट टू शेअर द थिंग. बरोबर आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण एक प्रोसेस आहे, इटर्निटी प्रोसेस म्हणतात. त्याच्यात ते असंच मागच्या जन्मांमध्ये घेऊन जातात, पण तिथे असं गाईड नाही करत. ते फक्त आपण स्वतःहून मोकळं होत जातो. अनेकांना असे अनुभव आलेले आहेत की कुठल्या तरी कशानेही बरे न होणाऱ्या भय गोष्टी काय असतील, मनाचे खेळ असतील, जे काय असेल ते सगळं सुटलेलं आहे. अनेकांचं ते गेलं, उंचीची भीती असेल ती गेली. असो, चला थांबूया, बराच उशीर झाला आहे आणि यानंतर उद्या भेटू पुन्हा रात्री 8 वाजता. तोपर्यंत जय गुरुदेव, जय श्रीराम. Yes.